पंढरपूर शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर खर्डी नजीक आमच्या साईनंदन रिसॉर्टच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सोयी सुविधांनी युक्त निसर्गरम्य वातावरणातील निवासी कॉटेजेसची सोय। या ठिकाणी अतिशय देखण्या व सुसज्ज फर्निचर युक्त कॉटेज उपलब्ध आहेत। सोबत भव्य लॉन तसेच स्विमिंग टँकची सोय, शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवणाची स्वतंत्र किचन व्यवस्था, पार्टी तसेच स्वागत समारंभ, वाढदिवस सेलिब्रेशन तसेच इतर अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य लॉन उपलब्ध। यात्रा कालावधीत भाविकांना आरामशीर निवासाची सोय तसेच पंढरपूर पासून जवळच असल्याने फॅमिलीसाठी वीकेंड निवासाची सोय उपलब्ध। एक वेळ अवश्य भेट द्या। साईनंदन रिसॉर्ट, पंढरपूर सांगोला रोड, खर्डी नजीक, पंढरपूर। संपर्क 9797 कृषी कर्जासाठी शेतकऱ्यांकडून सिबिल स्कोअर मागवणं थांबवा असा थेट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासगी बँकांना दिलाय। मुंबईत पार पडलेल्या राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत त्यांनी ही भूमिका मांडली। मुख्यमंत्र्यांनी आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि ॲक्सिस बँकांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। सिबिल स्कोअरची मागणी करून शेतकऱ्यांना अडचणीत टाकणाऱ्या बँकांच्या विरोधात सरकारनं एफआयआर दाखल केले आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितलंय। अन्यथा कारवाई होईल। मुख्यमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबिल मागू नका हे आम्ही वारंवार सांगतो आहोत, पण अजूनही काही बँका त्याच्याकडे दुर्लक्ष करतायत। आम्ही काही खासगी बँकांवर एफआयआर दाखल केलेत। हे बँकांनी गांभीर्यानं घ्यावं, नाहीतर पुढील पाऊल अधिक कठोर असेल अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली। याच मुद्द्यावर रिझर्व्ह बँकेनेही स्पष्ट आदेश दिलेत। जर कोणतीही शाखा सिबिल मागत असेल तर सरळ कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे। कृषी क्षेत्रासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा। राज्यात यंदा पावसाचे चांगले संकेत असून दुष्काळाची शक्यता कमी आहे, त्यामुळे पीक उत्पादनात वाढ अपेक्षित आहे। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, शेतकऱ्यांना बँकांनी भरघोस सहकार्य करायला हवं। एफपीओ म्हणजेच शेतकरी उत्पादक कंपन्या मोठ्या संख्येने कार्यरत असून त्यांना बळकट करणं आवश्यक आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले। उद्योग, स्टार्टअप आणि एमएसएमई क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर आहे। राज्यात सर्वाधिक एमएसएमईस आहेत आणि दावोस आर्थिक परिषदेतून 16 लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। महाराष्ट्र स्टार्टअपची राजधानी होत आहे। या सगळ्या संधीचा उपयोग करून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती साधता येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।